अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी ही क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती। रोशनी ही डोंबिवलीत तिची आई, वडील आणि भावासोबत राहत होती। मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब 2 वर्षांपूर्वीच डोंबिवलीमध्ये स्थायिक झालेलं होतं। रोशनीचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो, तर आई वडील हे घरीच असतात। रोशनीचं शिक्षण मुंबईमध्ये झालेलं होतं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजेंद्र सोनघरे व त्यांच्या पत्नी राजश्री यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवलेलं होतं। रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं। तिनं जिद्द आणि मेहनत करत तिचं स्वप्न पूर्ण केलं। काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या विमानानं ती लंडनच्या दिशेनं निघाली होती। मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांच्याशी संपर्कात होती। जस्ट नुकताच त्यांचा आता कार्यक्रम होता 8-10 तारखेला ते गावी पण गेलेले जेव्हा कार्यक्रम होता। सो बेसिकली ही त्यांची फर्स्ट फ्लाईट होती। सो आफ्टर दॅट ती ड्युटीवरती जस्ट रिझ्यूम झालेली आणि त्याची फर्स्ट फ्लाईट होती। सो अहमदाबादहून झालेली। बेसिकली असे नॉर्मली जे फोन कॉल्स असतात ते बाकी त्याच्याशिवाय इतर काही माहिती अजूनपर्यंत काही त्यांनी हे केली नव्हती। सो आमच्यासाठी मध्ये शॉकिंग होती। एक्झॅक्टली जे झालं ते आम्हाला पण माहिती नव्हतं। काल दुपारी जसे सडनली मीडियामध्ये आलं, इव्हन तो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तेच फाइंड आउट करत होतो वेदर ती क्रू मेंबर त्याच फ्लाईटमध्ये होती की नाही। सो आम्ही तेच हे करत होतो, पण ती पण आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती। पण लगेच त्याचे फ्रेंड्स वगैरे होते, बाकी अदर्स मेंबर्स होते। मग नंतर मीडियामध्ये पण पब्लिश केलं। सो क्रू मेंबरमध्ये तिचं नाव मग आलं। लग्नाचं ऍक्च्युली आम्ही आता 2-4 महिन्यापूर्वी इथे येऊन गेलेलो। लग्नाची बोलणी वगैरे झालेली आणि नोव्हेंबर-डिसेंबरला त्याचं एंगेजमेंट प्लॅन केलेला आणि मे बी फेब्रुवारी-मार्च मध्ये लग्नाचं हे चाललेलं। मुलगा वगैरे बघितलेला, इकडे बोलणी वगैरे झालेली। सो हे सगळं हो ऑलमोस्ट सगळं चाललेलं। आम्ही इव्हन जो आता हॉलची वगैरे पण चेक करत होतो, पण आता अनफॉर्च्युनेटली सगळं मध्येच झालं।